पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार ही मोहीम गतिमान केली आहे। याच पार्श्वभूमीवर 23 जुलै रोजी शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या पथकाला MIDC हद्दीतील अकोला मूर्तिजापूर रोडवरील निळकंठ सहकारी सूतगिरणीसमोर 2 इसम अंमली पदार्थ खरेदी विक्रीचा व्यवहार करत असल्याच्या माहितीच्या आधारे संबंधित ठिकाणी छापा टाकला असता आरोपी मोहम्मद जाकीर अब्दुल कादिर व समीर खान मेहबूब खान यांच्याकडून 5,25,480 रुपये किमतीचा 26 किलो 276 ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला। या संदर्भात पोलीस स्टेशन MIDC अकोला येथे NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक B चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजदीप पळसपगार यांच्यासह पथकाने केली। या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट अकोल्याहून।